सकाळी लवकर सुकान उठलो, खरं दुःखाचा डोंगर समोरच होता. एवढा सगळा पसारा पडलेला का नाही, कधी काढायचा आणि कधी आवरून जिमला जायचं असं झालेलं. तर नमस्कार भावनो, आज आहे जोकर यात्रा चॅलेंजचा दिवस. काय माहिती कितवा, कारण की बरेच दिवस आपलं ब्लॉग पडायला नव्हतं, त्याच्यामुळे मला पण आठवण की कितव्या दिवसावरती आपण आलतो. सकाळी लवकर उठून पसारा आवरला आणि जिमला जायला तयार झालो. वर्कआउट करायच्या आधी भावानो 100% प्री वर्कआउट मिल्क घेत जावा, कारण की प्री वर्कआउट मिल्क खाल्यावरती की नाही वर्कआउट करताना खतरनाक अशी एनर्जी येते. आणि आज मी बनवणार आहे ओट्स. ओट्स बनवतात दुधात, न कर हम गरीब आदमी आहे. पाण्यामध्येच ओट्स बनवलं, कारण की रूम वरती सगळं खर्च मॅनेज करायला लागतात, त्याच्यामुळे नाटकी करून चालत नाही. गप आहे त्याच्यात खायचं. ढीकभर पसारा आवरून तुमच्या भावाला आधीच कटाळा आलेला, त्याच्यामुळे मस्तपैकी पॅन मध्येच खाल्लं ओट्स. जोकर यात्रा चॅलेंजवर जरा लक्ष कमी होतं, त्याच्यामुळे आज शूट घ्यायचं म्हणून ट्रायपॉड घेतला मस्त आणि प्रकट झालो जिमवरती. जिमवरती आल्यावरती भावानु कनी एवढं भारी वाटायला लागलेलं, लई दिवसानं आलेलो. खतरनाक अशी बॉडी लूज पण पडलेली. काय सांगू तुम्हाला माझी अवस्था काय झाली. तुमच्या भावाचा खेकड्याचा नांगा एवढा कनी बारीक दिसायला लागलेला, बघू तुम्हाला दाखवू पण वाटणं झालाय. लई दिवस वर्कआउट पण नाही व्यवस्थित आणि डाएट पण नाही. आमची बोंब कशी झाली माहिती आहे काय, बॉडी करायला लागल्यावर पैसे सपतात आणि पैसे कमवाय गेल्यावर बॉडी सपत्या. या चक्रातच आम्ही फिरायला लागलो गोल गोल, त्याच्यामुळे जरा आता 4 पैसे सेव्हिंग करून बॉडीवरती खर्च करायला लागणार आहे. खतरनाक असा आरामचा वर्कआउट म्हणजे बायसेप ट्रायसेप घेतला आणि आलो डायरेक्ट रूमवर आल्यावरती पहिल्यांदा पिल्ला घेणार बघा. नुसत्या प्रोटीन काय माझं भागत नाही, त्याच्यामुळे 4 अंडे पण उकडायला ठेवलीत. खरं माझ्या नशिबात 4 अंडे नव्हते. पुढे काय झालं तुम्हीच बघा. तर काहीच वाट लागलेली आहे. 2 मिनिटं भांड धुवायवर गेलो, तोपर्यंत अंड्याचा माझ्या कुस्कुरा झाला सगळा. 8 रुपयाला एक अंड्याला हो का, काय नमस्ते. आणि खालती सांडले पाणी त्याने वेगळेच. हे